नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आहे आपला कोजागिरी पौर्णिमेची शुभ मुहूर्त कधी आहे, 7 ऑक्टोबर की 6 ऑक्टोबर, कोणत्या दिवशी आपल्याला कोजागिरी पौर्णिमा करायची आहे याबद्दल माहिती बघूया. व शुभ मुहूर्त, साहित्य, पूजा मांडणी, या दिवशी आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहे, कोणती सेवा करायची आहे, सत्यनारायण 6 तारखेला करायचा की 7 तारखेला करायचा, कोजागिरी पौर्णिमेची साधी सोपी विधिवत पूजा मांडणी, शुभ मुहूर्त, साहित्य, मंत्र याबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. कोजागिरी पौर्णिमेचा हा दिवस अत्यंत विशेष आहे, कारण की देवी लक्ष्मी त्रिपृथ्वीवर येते. या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. जे लोक या दिवशी रात्री 12 पर्यंत जागरण करतात, चंद्राची पूजा करतात, आनंदाने त्यांच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते. परंतु याच दिवशी लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई असं देखील म्हटलं जातं. तर ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरते, कोण झोपलेले आहे ते पाहते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते. या दिवशी अक्काबाई आपल्या घरावर फिरत असते व आपल्या सगळ्यांवर लक्ष ठेवत असते, कोण जागा आहे, कोण झोपलेलं आहे, व त्यांच्यावर वाईट दिवस आणते. पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य देखील आणते. असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो आणि या दिवशी चंद्राच्या किरणातून जणू अमृतच पडत असतं असं म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस अत्यंत विशेष आहे, कारण देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर येते व या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला जागरण करणं खूप महत्त्वाचे मानले जाते. आता बघू आपण कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करायची आहे. त्या पहिले कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही आपल्याला 6 तारखेच्या रात्री करायची की 7 तारखेच्या रात्री करायची, यासोबत आपल्याला सत्यनारायण कधी करायचं आहे, 6 तारखेला की 7 तारखेला, या सर्वांबद्दल अवगत आहे. व या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे. सगळ्यात पहिले कोजागिरीचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबर सोमवारी दुपारी 12:24 सुरुवात होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी होणार आहे. मंगळवारी सकाळी 9:18 होत आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही आपल्याला 6 तारखेच्या रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे. म्हणजे 6 तारखेला सोमवार आहे, सोमवारच्या रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे, 7 तारखेला नाही. आणि ज्या महिला सत्यनारायण करतात पौर्णिमेच्या दिवशी, तर तो सत्यनारायण सुद्धा आपल्याला सोमवारच्या दिवशी संध्याकाळी 6 तारखेलाच करायचा आहे. याबद्दल तुम्हाला माहिती क्लिअर झाली असेल. आता पौर्णिमेबद्दल प्लीज अर्धवट माहिती बघू नका, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. बघू आपण या दिवशी पूजा मांडणी कशी करायची आणि कोणकोणते साहित्य लागणार आहे. आणि पूजा मांडणी ही आपल्याला 11:30 वाजताच करून घ्यायची आहे. 12:39 हा कालावधी जो आहे, तर तो कालावधी पूजेसाठी चांगला मानला जातो, म्हणून आपण आधीच पूजा मांडणी करून ठेवायची आहे 11:30 वाजेच्या दरम्यान. या दिवशी आपल्याला लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर आणि चंद्र यांची मांडणी करायची आहे. या सर्व देवांची आपल्याला पूजा करून यांची सेवा करायची आहे. व या दिवशी आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे अपघात मृत्यू आहे तो टळत असतो या नैवेद्याने. व नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झालेला होता. या दिवशी देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर फिरायला येते व जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून, पूजा करून, त्यांना ती भरभरून सुख, आशीर्वाद, ऐश्वर्य देते. पण जर आपण या दिवशी झोपून राहिलो तर आपल्यावर अक्काबाई फिरते व आपल्यावर वाईट दिवस येतात. म्हणून हा कोजागिरी पौर्णिमेचा सण आपल्याला अगदी आनंदात साजरा करायचा आहे. अक्काबाई म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण, म्हणून आपल्याला हा कोजागिरी पौर्णिमेचा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. चला तर आता पूजा कशी मांडायची सांगते. अगदी सोपी आणि 5 मिनिटाची पूजा मांडणी आहे. ही पूजा तुमच्या घरामधले स्त्री, पुरुष ही पूजा करू शकतात. मुली पूजा मांडणीसाठी तुम्ही छोटा पाट किंवा चौरंग घ्या. त्यावर तुम्ही एक स्वच्छ पांढरा कपडा आथरा किंवा दुसऱ्या कलरचा आथरला तरी पण चालेल. तुम्ही त्यावर लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे पण वस्त्र आथरू शकतात, पण तुम्ही काळ्या रंगाचे त्याच्यावर वस्त्र आथरू नये. फक्त काळ्या कलरचा आथरू नये. पण आपण चंद्राची पूजा करतो आहोत तर पांढऱ्या कपड्याचे वस्त्र आथरले तर अतिशुभ आहे. आता सगळ्यात पहिले
आपल्याला या ठिकाणी चंद्र, कुबेर, इंद्राची आणि माता लक्ष्मीची यांची एकत्रित पूजा करायची आहे। आता आपण चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे। कुठल्या पण पूजेची सुरुवात करताना आधी दिवा प्रज्वलित करावा, म्हणजे अग्नी देवतेची पूजा करावी। दिव्याला हळदी कुंकू लावावे, अक्षदा व्हावे, फुलं व्हावे। आता आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे। आपल्याला जो कलश मांडायचा आहे त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा नाहीये। कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहे, त्यामध्ये 1 रुपया सुपारी जो आपण कलश भरून ठेवणार आहोत त्या कलशाला लाल कुंकाने स्वस्तिक काढून घ्या। पूर्ण स्वस्तिक झाल्यावर त्याच्यात 4 थेंब टिपके द्या व दोन्ही साईडला 2 रेषा वडवा। आता कलशाला आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर स्थापित करण्याआधी खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे व त्या तांदळावर आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे। आता या कलशामध्ये तुम्ही आंब्याचे पाने किंवा विड्याचे पानं नाही भेटले तर तुम्ही आंब्याचे डहाळ, आंब्याचे 5-6 पानं सुद्धा ते स्वच्छ धुवून त्याच्यात ठेवू शकतात। अशी कलशाची स्थापना आपली झाली, पण कलशावर नारळ ठेवायचा नाहीये। आता तुम्हाला कुबेर यंत्र, श्री यंत्र यांची स्थापना करायची आहे। जर तुमच्याकडे हे यंत्र नसेल तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपात त्यांची स्थापना करा। त्यांची स्थापना करण्यासाठी तुम्ही आंब्याचे पानं किंवा विड्याचे 2-2 पानं ठेवा व त्यावर त्यांच्या नावाने स्थापना करा। कुबेर यंत्र, श्री यंत्र, गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती, नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता। लक्ष्मी मातेची मूर्ती, या सर्वांची पूजा तुम्हाला पानांवर करायची आहे। जर हे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सुपारी स्वरूपात करू शकता। सर्वांची तुम्हाला सुपारी स्वरूपात स्थापित करायची आहे पूजा। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर कमळगट्ट्याची माळ सुद्धा ठेवा। तुमच्याकडे या सर्व वस्तू नसल्या तर तुम्ही फक्त सुपारी सुद्धा स्थापित करू शकता। आता चंद्राची पूजा करण्यासाठी आपण भरीव चांदीचा गोल शिक्का चंद्र म्हणून ठेवू शकतो किंवा आपण तांदळाचा गोल काढून त्याची पूजा करू शकतो चंद्र म्हणून। चंद्र कसा बघा पांढरा असतो, त्यामुळे तुम्ही तांदळाचा गोल काढून चंद्राची पूजा करू शकता। जर तुमच्याकडे चांदीचे कॉईन असेल ज्याच्यावर श्री, गणपती, लक्ष्मी असे छापलेले असतात तर तुम्ही त्या तांदळावर ठेवू शकता चंद्र म्हणून, किंवा तुम्ही 1 रुपयाचा कॉईन सुद्धा त्या गोल याच्यावर ठेवू शकता चंद्र म्हणून। शक्य असेल तर तुम्ही चांदीचा कॉईन ठेवला तर अतिउत्तम, किंवा तुम्ही फक्त तांदूळचा गोल करून ठेवू शकता चंद्राचं प्रतीक म्हणून। तर आपल्याला या सगळ्यांची पूजा करायची आहे। आधी आपण गणपतीला हळदी कुंकू वाहूया, अक्षदा अर्पण करूया। गणपतीला, लक्ष्मी मातेला, कलशाला आपल्याला फुल अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला कुबेर देवतांना हळदी कुंकू व्हायचे आहे व या सर्वांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करताना म्हणायचं आहे की मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे। गणपतीला, लक्ष्मीला, कुबेर देवतांना असं म्हणून आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहे। सर्वांना आपल्याला हळद कुंकू वाहून झाल्यावर फुल अर्पण करायचे आहे। कलशाला पण आपल्याला हळद कुंकू, फुल, कलशावर पण आपल्याला फुल व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला चंद्र देवताची स्थापना करेल आहे, त्याला पण हळदी कुंकू व्हायचे आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे व म्हणायचं आहे चंद्र देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे। नमस्कार करायचा व फुल व्हायचं आहे। ची पूजा करून झाल्यावर आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे सर्व देवांना। अशी पूजा तुम्हाला 12 वाजेच्या आत मांडून ठेवायची आहे। अगदी 10-5 मिनिटं आधी मांडली तरीही चालेल, अशी पूजा तुम्ही करून ठेवा 12 वाजेच्या आत। ती सोपी आणि साधी पद्धत आहे। मी फक्त कलश, गणपती आणि चंद्र देवता एवढ्यांची पूजा जरी मांडली तरीही चालेल व माता लक्ष्मी यांची पूजा मांडा। या सगळ्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे आणि नैवेद्य आपल्याला दुधाचा दाखवायचा आहे। नैवेद्य ठेवण्यासाठी आपण पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे व त्यावर दुधाची वाटी ठेवायची आहे आपल्याला प्रसाद म्हणून। तर दूध आपल्याला हे बाहेरच उकळायचे आहे, काबर की चंद्राच्या प्रकाशाखालीच दूध ठेवत असतो। तर ते पहिले या भोवती पाणी फिरवायचे। त्यानंतर आपण जे दूध बनवलेलं आहे त्यामध्ये चंद्राचा प्रकाश थोडाफार तरी किरणे त्यामध्ये पडेल आणि त्यानंतर प्रसाद रूपी अमृत म्हणून हे दूध आपल्याला प्यायचे आहे। कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा नैवेद्य दाखवत असतो आपण, ते दूध अमृत मानले जाते, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला दुधाच्या नैवेद्याचे खूप महत्त्व आहे। तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे, नक्की करा। आता या पूजेबद्दल माहिती आहे थोडीफार मला, ती मी तुम्हाला देते। यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला आहे। या पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर प्रतिमा तयार होते। संपूर्ण वर्षात फक्त याच पौर्णिमेला चंद्र हा 16 कलांनी भरलेला असतो। यंदा अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होत आहे। तर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 संपणार आहे। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबरला साजरी केली जाईल। मात्र शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबर रोजी
एकूण 50 मिनिटं मिळणार आहे। तर चंद्र उदयाची वेळ 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:27 आहे। कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते। ही पूजा करणं विशेष मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होते, तसेच धन ऐश्वर्य वैभव प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे। या दिवशी श्री सूतक विष्णू सहस्रनामाचे पठण केले जाते। तर तुम्ही या दिवशी श्री सूतकाचे वाचन करा, विष्णू सहस्रनामाचे पठण करा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे। या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते। प्रकाशात ठेवलेले मसाला दूध पिल्याने अनेक औषधी फायदे होतात असे म्हटले जाते। पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते। अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा असते। या रात्री शारदेच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमतात, खेळतात, जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते व जे लोक झोपतात, सेवा करत नाही त्यांच्यावर लक्ष्मी रागवते आणि वाईट दिवस येतात। तर भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून एकदा सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते। त्यामुळे या दिवशी नक्की ह्या योगाचा लाभ घ्यावा व ही पूजा करावी व आपली सगळी पूजा करून झाल्यावर 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवावे। ठेवून चारही देवांना हळद कुंकू, पांढरी फुलं, अक्षदा वाहावे व नैवेद्य दाखवावा। त्यामध्ये तुळशीपत्र टाकावे व प्रार्थना म्हणावी। तृण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयतम नमो सर्वदा। मंत्र परत ऐका। तृण रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयम तू मनस सदैव। तृण रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयुंत मम सर्वदा। व 12:30 वाजता धनलक्ष्मीची सेवा करावी। 12:30 नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप माळा किंवा 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ जप करायचा आहे। तसंच तुम्हाला एक वेळेस श्री सूतक म्हणायचे आहे व एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। अशी ही अगदी छोटीशी सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकतात। ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे। अशा पूजा आपण जर करत राहिलं तर यामुळे आपल्या खूप समस्या सुटत असतात, अनेक संकटापासून आपला बचाव होत असतो। लक्ष्मीचे अनेक प्रकार आहेत। लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। अशा पूजा केल्याने आळशी माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही। त्यामुळे आपण ही पूजा नक्की करायला पाहिजे आळस न करता। देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे, ती हित करणारी आहे, पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणणारी आहे, त्रास देणारी आहे, कटकटी आहे। ती आपल्याला कटकट निर्माण करते। लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात। तर तिची अवकृपा झाली तर अक्काबाईचा फेरा आला असं लोक म्हणतात। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपेत असलेल्या आळशी लोकांच्या घरी येते, पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, संपत्ती आणते। कोण जागतोय, कोण जागतीये यावरूनच कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे नाव पडलेले आहे। याच रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे हे ते बघत असतो। कोण जागी वारंवार कोजा करता असे विचारत असतो। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला झोपू नका, तर आपल्या घरामध्ये कोणीतरी जागं राहिलं पाहिजे। लहान मुलं, म्हातारी व्यक्ती झोपली तर चालेल, पण जे जागू शकतात त्यांनी नक्की जागलं पाहिजे। छोटी मुलं, म्हातारी माणसं, काही आजारी असेल ते माणसं झोपले तर ते आपण समजू शकतो। अशी या दिवसाची माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंट करा। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।